संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 701 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 85,299 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 13 बाधित 19 मे रोजी दगावले आहेत. 65 वर्षीय पुरुष परतवाडा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय महिला धामणगाव रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष चिखलदरा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 80 वर्षीय महिला बोरगाव पेठ यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय महिला साहूर वलगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 76 वर्षीय पुरुष देऊळखट यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष उत्तम सरा अमरावती यांचं पीडीएमसी रुग्णालय, 57 वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी यांचं पाटणकर रुग्णालय, 56 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं गोडे रुग्णालय, 48 वर्षीय पुरुष मोर्शी यांचं पाटणकर रुग्णालय, 65 वर्षीय महिला उत्कर्ष हाऊसिंग सोसायटी यांचं यादगिरी रुग्णालय, 76 वर्षीय महिला प्रार्थना कॉलनी अमरावती यांचं झेनिथ रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष पिंपळखुटा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय या 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.